माजी मंत्री सुनील केदारांची गाडी ही नागपूरच्या धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। विनापरवानगी रॅली काढली म्हणून केदारांसह 13 जणांच्या या गाड्या जप्त करण्यात आल्या। तुरुंगामधून सुटल्याच्या नंतर सुनील केदार यांनी ही रॅली काढलेली होती आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर सुनील केदार यांनी त्यांच्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली होती। विना परवानगी रॅली काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी केदार यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले होते आणि गाड्या जप्ती करण्यास सुरुवात केलेली होती। आता सुनील केदार यांची खुद्द त्यांची स्वतः गाडी त्यांनी जप्त केलेली आहे। एंडेवर ही गाडी आहे, फोर्डची आपण पाहू शकतो। केदार यांच्यासह एकूण 13 गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सुनील केदार यांची गाडी जप्त केलेली आहे। इकडे आपण पाहू शकतो धंतोली पोलीस स्टेशनमध्ये या गाड्या त्यांच्या दिसून राहिलेल्या आहेत। या सर्व गाड्या आहेत, या 13 गाड्या आहेत। या 13ही गाड्या त्या दिवशी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या। एक एक गाड्या जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती। त्यानंतर आतापर्यंत 13 गाड्या जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर या गाड्या न्यायालयातून सोडवण्याच्या सूचना आता पोलिसांनी गाडीचे जे मालक आहेत, वाहन मालक त्यांना दिलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी सुनील केदार यांच्यासह जे गुन्हे दाखल झालेले होते ते 153A अंतर्गत गुन्हे दाखल झालेले होते आणि त्यांनी आता जामीन घेतलेला आहे, ज्यामध्ये सुनील केदार, कुंदा राऊत आहेत, त्यांचे समर्थक मनोहर कुंभारे आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले होते आणि आता त्यांना जामीन मिळालेला आहे। मात्र त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या आता जप्त केलेल्या आहेत आणि या गाड्या सोडविण्यासाठी न्यायालयातून न्यायालयीन प्रक्रिया करण्याचं ज्या सूचना आहेत त्या पोलिसांनी दिलेल्या आहेत। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।